नमस्कार. मी मधुरा राजवंशी. मी फलटणच्या प्रगत शिक्षण संस्थेत सचिव, शिक्षण समन्वयक आणि इंग्रजी शिक्षिका म्हणून काम करते. प्रगत शिक्षण संवाद आपल्या मुलांसाठी या ऑनलाईन संवाद शृंखलेच्या 6व्या सत्रात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. प्रगत शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्रात भरीव काम करत 40 वर्ष पूर्ण केलीत आणि त्यानिमित्ताने आपण ही ऑनलाईन संवाद शृंखला सुरू केली आहे. यामध्ये आत्तापर्यंत शिक्षण आणि पालकत्वाची बदलती उद्दिष्टे, बालशिक्षणाकडे पाहायची दृष्टी, मुलांचे वाचन, डिजिटल माध्यम शिक्षण आणि स्टोरी टेलिंग अशा 5 अतिशय महत्त्वाच्या विषयांवरची सत्र पार पडलीत. या 5ही सत्रांचे रेकॉर्डिंग प्रगत शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलवर आहे. त्याची लिंक मी थोड्या वेळाने शेअर करीन. आजच्या या 6व्या सत्रात आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी प्रयास हेल्थ ग्रुप पुणे येथे HIV, एड्स, लैंगिकता, लैंगिक व प्रजनन आरोग्य आणि लैंगिकता शिक्षण यामध्ये काम करणारे ज्येष्ठ संशोधक डॉक्टर शिरीष दरक आलेले आहेत. शिरीष दादा, आपलं स्वागत आणि प्रगत शिक्षण संवादाचे वक्ते म्हणून आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार. थँक्यू. शिरीष दादांशी संवाद सुरू करण्यापूर्वी मी प्रगत शिक्षण संस्थेबद्दल अगदी थोडक्यात सांगते. भाषाशास्त्रज्ञ डॉक्टर मॅक्सिन बन्सन, ज्यांना अनेक जण मॅक्सिन मावशी म्हणून ओळखतात, त्यांनी 4 दशकांपूर्वी शिक्षणाचा अत्यंत मूलभूत विचार करून फलटणसारख्या छोट्याशा गावात प्रगत शिक्षण संस्थेची सुरुवात केली. डॉक्टर मंजिरी निमकर यांची साथ त्यांना 1995 पासून मिळाली आणि दोघींनी मिळून संस्थेला एक भक्कम बनवण्यासाठी कार्य केलं. दलित वस्तीतल्या शालाबाह्य मुलांना अनौपचारिकरित्या शिकवायला सुरुवात ते आज कमला नेमकर बालभवनसारखी नावाजलेली प्रयोगशील शाळा आणि शिक्षण विस्तार प्रकल्प माध्यमातून उत्तम शिक्षण विचारांचा प्रसार आणि प्रचार, तसेच शिक्षक सक्षमीकरण असा संस्थेचा प्रवास राहिला आहे. 40 वर्षांच्या या दीर्घ प्रवासात अनेकांची साथ लाभली आहे आणि त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणजे ही संवाद शृंखला आहे. आजचं हे सत्र आणि पुढच्या वर्षभरात आयोजित केलेली उर्वरित 2ही सत्र ही सगळ्यांसाठी खुली आणि मोफत आहेत. तसेच संस्थेने शिक्षक प्रशिक्षणासाठी तयार केलेल्या सगळ्या फिल्म्स आणि इतर बरंचसं साहित्य हे सगळ्यांना वापरण्यासाठी उपलब्ध आहे. आमच्या वेबसाईटची आणि यूट्यूबची लिंक मी चॅट बॉक्समध्ये थोड्या वेळाने देईन. प्रगत शिक्षण संस्थेची कमला नेमकर बालभवन ही शाळा विनाअनुदानित आहे. आम्ही सर्व विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेत नाही. तसेच आपली शाळा ही वंचित समाजातील मुलांसाठी चालवली जाणारी बालवाडी पूर्णपणे मोफत आहे. प्रकल्प निधी आणि हितचिंतकांच्या देणग्या यावर आमचं काम सुरू असतं. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही ही शैक्षणिक चळवळ पुढे नेऊ शकतो. आपण मदत करू इच्छित असाल तर हा QR कोड आहे किंवा मग डिटेल्स मी चॅटबॉक्समध्ये देईन. आपली छोट्यात छोटी मदत सुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता अधिक वेळ न घालवता मुलांचे लैंगिकता विषयक प्रश्न कसे हाताळावेत या आपल्या आजच्या विषयाकडे आपण वळूया. आपल्याला सत्र सुरू असताना जर काही प्रश्न असतील तर Q&A सेक्शनमध्ये जाऊन तिथे आपण टाईप करू शकता. मी शिरीष दादांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या मांडणीला सुरुवात करावी. नमस्कार सगळ्यांना. धन्यवाद मधुरा. एकतर या अत्यंत महत्त्वाच्या संवाद शृंखलेत लैंगिकता बद्दलचा विषय घेतला आणि त्यात मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न आपल्या मनात असतात. बऱ्याचदा नेमकं काय करावं हे कळत नाही. खूपदा चिंता पण वाटत असते आपण ज्या मुलांबरोबर काम करतोय त्या याच्याबद्दल. सो त्या सगळ्या विषयांना अगदी तर एक तासाभरात आपण जेवढं समजून घेता येऊ शकेल तो प्रयत्न करूया. बऱ्याच जणांनी त्यांचे प्रश्न पण लिहून पाठवलेत, पण मला असं वाटलं की प्रश्न आणि उत्तर एवढंच न करता आपण एक साधारण असे प्रश्न असतील, कारण आज प्रश्न नसतील तरी ते उद्या येऊ शकतात, वेगळ्या पद्धतीने येऊ शकतात. तर कुठलेही प्रश्न लैंगिकतेबद्दलचे आले तर त्याला काय पद्धतीने हाताळावं ह्या दृष्टिकोनातनं आपण आज बोलूया आणि प्रश्नांच्या उत्तरांसाठी पण काही एक वेळ आपण ठेवलेलाच आहे.
सो बरेच प्रश्न आपल्या समोर येतात, कायमच येतात. वेगवेगळ्या वयांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवरती चे प्रश्न येतात. आणि खूपदा असं होतं की नेमकं काय करायचं, म्हणजे अगदी घरात बसलोय, टीव्ही बघतोय आणि काही सीन समोर आला तर काय करायचं, चॅनल बदलायचं, मुलाला डोळे बंद करायला सांगायचे का पाणी आणायला सांगायचं. आणि ज्या प्रमाणात सीन्स असतात त्याच्यात पाणी आणायला सांगितलं तर खूपच पाणी प्यायला लागू शकतं, अशी परिस्थिती निर्माण झाली. सो नेमकं अशा दैनंदिन याच्यात किंवा शाळेत असताना बरेच असे प्रश्न वेगवेगळ्या वयांच्या मुलांकडनं येतात. आणि आम्हाला असं जाणवत आहे की पालकांना आणि शिक्षकांना नेमकं काय करावं याबद्दल खूप जास्त संभ्रम आहे. आणि तेही साहजिक आहे, कारण अ, माझ्या वयाची लोक लहान असताना बऱ्याच जणांना त्यांच्या आई वडिलांनी या विषयाबद्दल काहीच ते बोललेले नाही. त्यामुळे नेमकं कसं बोलायचं ह्याबद्दलच्या स्क्रिप्ट्स पण आपल्याकडे उपलब्ध नाहीयेत. जर आपण असं बघितलं की साधारण काय पद्धतीचे प्रश्न येतात, तर बरेचसे प्रश्न हे या काही महत्वाच्या याच्यामध्ये आपल्याला त्याची विभागणी करता येऊ शकते. लैंगिकतेबद्दल बोलायचंय असं बऱ्याच जणांना पटलेलं असतं, बोलायला तर पाहिजे. पण हे प्रश्न असतात की कधी बोलायचं, कुठल्या वयापासून बोलायला सुरू करायचं, नेमकं काय सांगायचं, किती सांगायचं, म्हणजे हे एवढं सांगणं योग्य का अजून जास्त सांगायचं का नाही सांगायचं, आणि कसं सांगायचं, कुठल्या शब्दात सांगायचं, कुठली भाषा वापरायची. पण त्याच्यामध्ये अ, असंही लक्षात येतं की बऱ्याचदा या सगळ्यांच्या मध्ये एक खूप महत्वाचा जो प्रश्न आहे की का सांगायचंय आपल्याला मुलांना, तो का सांगायचाय हा प्रश्न फार स्पष्ट झालेला आहे किंवा त्याचं नेमकं उत्तर फार स्पष्ट झालेलं आहे असं दिसत नाही. त्यामुळे मी सुरुवात त्या तिथून करीन की नेमकं आपल्याला मुलांना का सांगायचंय. आणि जेव्हा आपण पालकांशी किंवा इतर लोकांशी बोलताना असं दिसतं त्याच्यामध्ये की का सांगायचंय असा प्रश्न जर विचारला तर त्यांना इतर कुठून कळेल आणि ते चुकीची माहिती त्यांना मिळेल म्हणून आपण त्यांना सांगितले पाहिजे. काहीतरी त्यांना कळेल आणि ते लवकर काहीतरी प्रयोग, आता प्रयोग असा मी वापरलाय, बऱ्याच जणांना उद्योग करतील असं असं वाटतं. किंवा लैंगिक शोषण, गुड टच बॅड टच बद्दल बरीचशी चर्चा आता होते, त्याबद्दलची भीती वाटते. प्रेमसंबंधात अडकतील अशी भीती वाटते. किंवा अभ्यासात लक्ष राहणार नाही याच गोष्टी चा विचार होईल आणि अ, जे काही करायचंय त्याच्यापासनं परावृत्त होतील का असा अशी भीती असते. मग अजून काही जणांना गर्भधारणा आजार ह्या पद्धतीची भीती असते. आणि अलीकडच्या काळात आपण जे काही LGBTQ किंवा गे होमोसेक्शुअल या गोष्टींबद्दल जे बोलतोय त्यामुळे काही गोष्टी कळल्या किंवा चुकीच्या पद्धतीने कळल्या तर त्यांचा लिंगभाव किंवा लैंगिक कल याच्याबद्दलचे काही समाजमान्य नसलेल्या गोष्टींबद्दल काही डोक्यामध्ये येईल का अशी भीती वाटते. पण एकंदरीत असं लक्षात येतं की का बोलायचं मुलांशी असा जर विचार केला तर बहुतांश वेळा त्याचा उगम हा भीतीमधनं असतो की हे बोलायला पाहिजे, नाहीतर हे होऊ शकेल, ते होऊ शकेल, हे टाळायला पाहिजे. सो भीती हा एक खूप महत्वाचा त्याच्यातला भाग वाटतो. मी आता असं मांडणार आहे की जर आपण याला थोडं वेगळ्या पद्धतीने बघितलं की मुळात मुलांशी का बोलायला पाहिजे, ह्याला आपण एक भीती, म्हणजे त्यांच्याबरोबर ज्या गोष्टी चुकीच्या घडू शकणार असतील त्या नाही घडायला पाहिजे, हे सगळ्यांचं आपलं ध्येय आहेच. पण त्याच्या पलीकडे पण बऱ्याचशा गोष्टी असू शकतील आणि त्या पद्धतीने आपण त्याच्याकडे बघू शकतो का असा एक विचार आहे. ज्याच्यामध्ये असे असू शकतं की जशी जशी मुलं मोठी होत आहेत तसं शरीराबद्दलचं कुतूहल, नातेसंबंध, त्याबद्दल पडणारे प्रश्न ही एक अत्यंत नैसर्गिक बाब आहे. ते आपल्यालाही पडत होते, आपल्या आधीच्याही पिढीला पडत होते, आजही पडत आहेत. काही गोष्टींमुळे त्याचं स्वरूप जे आहे ते बदललेलं असू शकतं. पण ही वाढीच्या वयातली एक अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे असा दृष्टिकोन ठेवणं. आणि आपण बोलायला पाहिजे कारण आपण मुलांना त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे निर्णय घेण्यासाठी सक्षम करणं ही आपली पालकत्वली जबाबदारी आहे. ह्या उद्देशाने बोलायला पाहिजे. त्यांच्यामध्ये आपण लिंग समानतेची मूल्य रुजवता येतील का ह्या उद्देशाने बोलता येईल का, ते जास्त संवेदनशील बनतील, जास्त जबाबदार बनतील, जास्त चांगले
व्यक्ती बनतील या उद्देशाने बोलायला पाहिजे का? हा एक दृष्टिकोन, आपण भीतीचा दृष्टिकोन सोडून हा एक दृष्टिकोन जर कायम बोलताना ठेवलेला असेल, तर आपण जे बोलतो त्याच्यात डेफिनेटली फरक पडतो, असं असं मला वाटतं. आणि मी अगदी एका छोट्या उदाहरणातनं हे सांगेन की नेमका मी जे फरक म्हणतोय तो फरक काय असेल. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या मुलाशी किंवा कोणाशी भीतीतून बोलतो, म्हणजे इथे एक उदाहरण घेतलंय की सायकल शिकणं, हा जर हे जर उदाहरण असेल, तर आपण जर भीतीतनं बोलत असू तर आपण असं म्हणू की रस्त्यावर पडलास तर डोकं फुटेल, हात मोडेल, खेळता येणार नाही, सो त्यामुळे जास्त सायकल चालवू नकोस. आता काळजीच आहे इथे, आणि ती रास्त आहे काळजी. पण यातनं असं घडू शकतं की जे भीतीतनं बोललं गेलंय, तर त्यातनं मुलं फार फार तर आई वडिलांना आवडत नाही त्यांच्या समोर सायकल चालवलेलं, त्यामुळे ते नसतील तेव्हा चालवू, किंवा मग प्रयत्नच नाही करणार, किंवा त्यातनं शिकण्याची जी गोष्ट आहे ती घडेलच असं नाही, किंवा उलटही त्याच्यातनं होऊ शकतो. पण हाच जर दृष्टिकोन आपण असा ठेवला की मुलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने आपल्याला त्यांच्याशी बोलायचंय, तर हीच गोष्ट आपल्याला असंही त्यांना सांगता येऊ शकते की सायकल शिकणं ही चांगली गोष्ट आहे, छान आहे, मजा येऊ शकते त्यात. पण सुरक्षितता ही महत्वाची आहे. हेल्मेट घालायला हवं, ब्रेक कसा वापरायचा ते शिकायला हवं, रस्त्यावरनं गाड्या कुठल्या बाजूनी येतात ते समजून घेऊन आपण कुठल्या बाजूनी चालायचं हे समजून घ्यायला हवं. ही जर सगळी काळजी घेतली तर कुठल्याही रस्त्यावरती आपल्याला चांगली सायकल चालवता येऊ शकते. सो हा जो दृष्टिकोन आहे, हा लैंगिकतेबद्दलच्या संवादामध्ये खूप जास्त म्हणजे जवळजवळ नाही असं बऱ्याच ठिकाणी लक्षात येतं. बरेच जण इथपर्यंत पोहोचलेत की बोलायला तर पाहिजे, कारण आपण नाही बोललं तर काहीतरी कडनं कळेल आणि काहीतरी फार अ, भयानक होऊन बसू शकेल. पण तिथे कुठेतरी मुलांवरती जर त्यांना आपण ती माहिती दिली आणि योग्य पद्धतीने दिली, तो आधार दिला, तर मुलं जबाबदारीने निर्णय घेऊ शकतील, या विश्वासाची कमतरता बऱ्याच ठिकाणी जाणवते. आणि ती असणं माझ्या दृष्टीने लैंगिकतेबद्दलच्या संवादामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. सो का बोलायचं ह्याचं जेव्हा आपण त्याबद्दल जेव्हा समजून घेतलंय, तेव्हा असाही प्रश्न येतो की नेमकं काय बोलायचं. सो बऱ्याचदा असं वाटतं की लैंगिकतेबद्दल बोलायचं म्हणजे फक्त सेक्स बद्दल बोलायचं, किंवा सेक्सशी जोडलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल बोलायचं. तर खरं तर लैंगिकतेबद्दलचा संवाद हा सेक्सच्या खूप पलीकडच्या गोष्टींबद्दलचा पण संवाद आहे. आत्ता मी हे जे 8 मुद्दे पॉवर पॉइंट वरती मांडलेले आहेत, ते युनेस्कोच्या टेक्निकल गाईडलाईन्स मध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये अभ्यास करून, त्यातले भारतामध्ये पण झालेले जे अभ्यास आहेत, की मुलांना एक निकोप दृष्टिकोन तयार होण्याच्या दृष्टीने काय काय विषयांबद्दल माहिती असायला हवी, याचे हे 8 मुद्दे त्यांनी काढलेले आहेत. ज्याच्यामध्ये नातेसंबंधांबद्दलचं बोलणं, मग ती विविध प्रकारची नातेसंबंध, विविध प्रकारचे कुटुंब, मित्र मैत्रीतलं नातं, सहकारी असलेलं नातं, रोमॅन्टिक नातं, या सगळ्यांबद्दल त्यांना त्याच्यातल्या विविधतेबद्दल, चांगलं नातं काय, नात्यात कुठल्या गोष्टी चांगल्या नाहीयेत याबद्दलची समज निर्माण होणं, हा एक भाग आहे. काही दृष्टिकोन, मूल्य, म्हणजे लैंगिकता शिक्षण हे मूल्य विरहित नसतं, पण ती मूल्य जी आहेत ती मानवी अधिकारावरती असलेली जी मूल्य आहेत, निवड करण्याचा स्वातंत्र्य असणं, किंवा गोष्टींमध्ये विविधता आहे, किंवा प्रत्येकाला आदर मिळावा, हे जे मूल्य आहे, या मूल्याच्या आधारावरती असलेलं लैंगिकता शिक्षण असायला पाहिजे. त्यामुळे मुलांना तेही समजणं गरजेचं आहे. लिंगभाव आणि त्याच्यात असलेली असमानता, जी आपल्याला प्रचंड प्रमाणावरती आपल्या आजूबाजूला दिसते, स्त्री पुरुष वेगवेगळ्या पद्धतीची जी नाती आहेत त्याच्यात जी असमानता आहे, त्याबद्दल मुलांनी जागरूक व्हावं आणि त्याच्याबद्दल त्यांची समज वाढावी, हाही त्याचा एक महत्वाचा हेतू आहे लैंगिकता शिक्षण. साहजिकच हिंसा आणि सुरक्षितता हा पण एक महत्वाचा भाग आहे, ज्याच्यात फक्त लैंगिक शोषण असं नाही, तर इतरही पद्धतीच्या ज्या मुलाला कुठल्याही पद्धतीने असुरक्षित वाटणारं जे वातावरण आहे, ज्याच्यात बुलिंग पण आहे, वेगवेगळे हिंसेचे प्रकार आहेत, त्याबद्दल त्यांची समज वाढावी. आणि तसं होत असेल तर मी काय करायला हवं, याबद्दलचे कौशल्य पण त्यांच्याकडे असायला हवीत. हाही एक महत्वाचा भाग आहे. साहजिक लैंगिक आणि प्रजनन आरोग्य, ज्याच्यात गर्भधारणा, गर्भनिरोधन,
HIV, STI याबद्दलही बोलणं गरजेचं आहे. आणि चांगल्या आरोग्यासाठी काही जीवन कौशल्य जे आहेत, म्हणजे हे सगळी माहिती आहे, पण मला निर्णय घेता येत नाही. मला कसं सांगू, मला नाही म्हणायचंय पण मी नाही कसं म्हणायचं हे मला कळत नाही. तर ती जीवन कौशल्य पण मुलांची लैंगिकता शिक्षणातनं वाढावी, असा पण त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा मानला गेलेला आहे. आणि शरीराची वाढ आणि विकास, शरीर रचना, प्रजनन, त्या मासिक पाळी त्याबद्दलच्या गोष्टी आहेत त्या, आणि लैंगिक वर्तन आणि लैंगिकता म्हणजे आपल्या ज्या काही लैंगिक अभिव्यक्ती आहेत, संमती, भावना याबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींबद्दल मुलांशी बोललं गेलं पाहिजे. सो इथे ही एक गोष्ट अगदीच स्पष्ट करायची होती मला, की लैंगिकतेबद्दल बोलणं म्हणजे फक्त सेक्स बद्दल बोलणं असा त्याच्यातला अर्थ नाही. आणि म्हणून आपण लैंगिकता शिक्षण किंवा सेक्शुअलिटी एज्युकेशन असं म्हणतो, सेक्स एज्युकेशन नाही म्हणत. कारण सेक्स म्हणजे फक्त जी जीवशास्त्रीय बायोलॉजिकल जी गोष्ट आहे तेवढ्याच पुरती मर्यादित आहे. पण त्याच्या पलीकडे खूप जास्त गोष्टी आहेत ज्या सेक्शुअलिटी एज्युकेशन मध्ये किंवा लैंगिकता शिक्षणामध्ये गृहीत आहे. जर हे सगळं बोलायचं असेल मुलांशी, तर असेही प्रश्न आहेत की कधीपासून बोलायचं, कुठलं वय आहे की जे योग्य वय आहे लैंगिकता शिक्षण किंवा लैंगिकतेबद्दल बोलायला. स्वतः परत आपण पहिल्या स्लाइडकडे जर बघितलं की आपल्याला जर भीतीमधनच बोलायचं असेल, तर जेव्हा जेव्हा आपल्याला भीती वाटते, अरे असं असं घडतंय, तेव्हाच बोलायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आता पाळी येणार आहे किंवा आली आहे असं असेल तर तेव्हाच आपण त्याच्याबद्दल बोलायचं. किंवा अजून काहीतरी घडणार आहे असं वाटत असेल तरच बोलायचं, नसेल घडणार किंवा कोणी मुलांनी प्रश्न विचारला नाही तर कशाला बोलायचं, असा एक साधारण हा होऊ शकतो दृष्टिकोन. पण जर आता आपण जे काही मुद्दे म्हणले, 8 मुद्दे, त्याबद्दल जर मुलांशी बोलायचं असेल, सर्वसमावेशक लैंगिकता शिक्षण त्यांना जर द्यायचं असेल, तर ते वयाच्या खूप आधीच्या टप्प्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे. आणि मुलांमध्ये साधारण आपण जर बघितलं तर 2 ते 5 या वयोगटात शरीराबद्दलचं कुतूहल, शरीरांना स्पर्श करणं, डॉक्टर डॉक्टर करणं यासारख्या गोष्टींना सुरुवात होते. आणि असं जर होत असेल तर काय सांगायचं त्या वयात, तर आपण त्या वयात मुलांना शरीरातल्या अवयवांची नावं, योग्य नावं काय ती सांगू शकतो. कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या सगळ्यांच्या समोर करणं योग्य आणि ज्या सगळ्यांच्या समोर करणं योग्य नाहीये, ह्या बाकी पण परिस्थितीत आपण मुलांना सांगतच असतो आणि तेही इथे सांगू शकतो. सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श म्हणजे काय हे पण मुलांना समजून सांगता येऊ शकतं. आता इथे मुद्दामूनच मी गुड टच आणि बॅड टच किंवा चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श असं वापरलं नाही, त्याला सुरक्षित आणि असुरक्षित असे शब्द वापरले. कारण आपण जेव्हा गुड आणि बॅड असं म्हणतो तेव्हा हे मूल्याधारित शब्द आहेत. म्हणजे हे एखादी गोष्ट मला चांगली वाटते, मला फील्स गुड अशी जी असते, याच्यामध्ये खूप फरक असू शकतो. सो जरी मला ती चांगली वाटली आहे तरी ती माझ्यासाठी सुरक्षित असेलच असं नाही. आणि म्हणून मुलांमध्ये कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं की नेमकं मग खांद्यावरती हात ठेवला तरी तो बॅड स्पर्श, असं अशा पद्धतीने कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं. त्यामुळे आपण मुलांना सुरक्षित काय आणि असुरक्षित काय, ज्याच्यामध्ये अवयवांची नावं सांगितलेली आहेत, कुठल्या अवयवांना कोण स्पर्श करू शकतं, नाही करू शकत, काय परिस्थितीत, हे सगळं त्यांना जेव्हा शिकवलेलं असतं तेव्हा त्यांना स्पष्टपणे सुरक्षित आणि असुरक्षित याबद्दलची समज निर्माण होऊ शकते. मुलं जशी थोडी मोठी होतात तेव्हा आधीच्या मुद्द्यांबद्दलचे प्रश्न असूच शकतात मनात. पण नव्याने बाळं कशी तयार होतात, कारण इथे मुलांना जेव्हा हा प्रश्न पडतो की बाळं कशी तयार होतात, तर तो काही सेक्स बद्दलचा प्रश्न नसतो. तो प्रश्न असतो अवकाशाबद्दलचा, स्पेस बद्दलचा. कारण त्या वेळेला मेंदूची जी वाढ होते त्याच्यात असं मुलांना लक्षात यायला लागतं की अशी पण एक जागा होती की जिथे मी नसू शकतो किंवा मी नाहीये, किंवा मी आधी कुठेतरी होतो आणि नंतर मी कुठेतरी आलोय. आणि अशा पद्धतीने ते विचारायला लागतात की मग मी पोटात होतो तर मग मी बाहेर कसा आलो, मग पोटात आत कसा गेलो, या पद्धतीच्या प्रश्नांना पण निर्माण होते. आणि जसे थोडे मोठे होतात तेव्हा नेमकं कसं बाळ कसं तयार होतं,
किंवा जेंडर बद्दलच्या पण ज्या संकल्पना आहेत, मुलग्यांनी कसं वागावं, मुलींनी कसं वागावं, याबद्दलच्या पण खूप जास्त त्यांना प्रत्येकच ठिकाणावरनं, समाजातनं त्याच्याबद्दलचे मेसेजेस त्यांना मिळत असतात. ह्या कालावधीमध्ये मित्रमैत्रिणींबद्दलच्या पण म्हणजे मित्रांबरोबर जास्त घालवणं, आपण मित्रांना आवडतोय ना, आपली मैत्री चांगली आहे ना, कोण जिवलग मित्र आहे, त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत का, यासारख्या गोष्टी पण सुरुवात व्हायला लागतात. आणि अगदी 9व्या-10व्या वर्षापासून काही एक शरीरामध्ये बदल व्हायला सुरुवात होऊ शकते काही मुलांच्या बाबतीत. सो या वयातही साहजिकच मुलांना शरीरातल्या अवयव काय आहेत त्यांची ते समजणं महत्वाचं आहे. खाजगी वर्तन कुठलं आहे, सगळ्यांच्या समोर करण्याचं वर्तन कुठलं आहे, सुरक्षित असुरक्षित स्पर्श, आणि त्याचबरोबर लिंगाधारित जे काही रूढीवादी कल्पना आहेत तर त्या काय आहेत आणि त्या का बरोबर नाहीयेत आणि काय आपण केलं पाहिजे ह्याबद्दलचं बोलणं पण महत्वाचं आहे. अगदी आम्ही आता शाळांमध्ये जो कार्यक्रम करतो त्याच्यात असं लक्षात येतं की पहिली दुसरीत आपण जेव्हा मुलांना सांगतो तेव्हा ते खूप जास्त ओपनली याबद्दलचा विचार की कुठल्या गोष्टी मुली करू शकतात, कुठल्या गोष्टी मुलं करू शकतात, याच्याबद्दलच्या कल्पनांबद्दल ते खूप जास्त ओपन असतात. पण थोडं 4थी-5वीला आपण ते सांगायला लागलो तर त्यांना खूप फिक्स डोक्यामध्ये बसलेलं असतं की नाही नाही ह्या गोष्टी मुली करूच शकत नाही. मग ते आयफोन वापरण्यापासून ते मोटरसायकल चालवण्यापर्यंत त्यांना असं वाटतं की नाही नाही या गोष्टी मुलांनी करायच्यात, या गोष्टी मुलींनी करायच्यात. सो त्याबद्दलची पण संकल्पना खूप आधीपासून मुलांच्या मना त्याच्याबद्दल त्यांच्याशी बोलता येऊ शकतं. आणि ते नेमकं काय बोलतायत किंवा एकमेकांशी बोलणं, जसं मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यामध्ये निर्माण होणारा जो काही अडचणी असतील तर ते एकमेकांशी बोलून ते काय पद्धतीने त्याच्यावरती मार्ग काढू शकतील याबद्दलची काही कौशल्य पण मुलांना त्या वयातच शिकवायला सुरू करता येऊ शकतात. थोडस मोठं झाल्यानंतर साहजिकच हा जो काळ आहे 11 ते 14 हा खूप जास्त बदलाचा काळ आहे. आणि शरीरात होणारे बदल, शरीरात बदल होत आहेत तसेच मनामध्ये बदल होत आहेत, किंवा इतरांच्या ज्या अपेक्षा आहेत मुलांकडनं की आता तू मोठा झालायस, आता तू हे करायला पाहिजे, या पद्धतीच्या अपेक्षांमध्ये पण खूप बदल त्यांच्यामध्ये होत असतात. आणि त्या बदलाला कसं सामोरं जायचं, ते कसं समजून घ्यायचं, त्याच पद्धतीने त्या वयात क्रश किंवा आकर्षण वाटणं, लैंगिक विषयावरती बोलणं, हस्तमैथून, या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा आणि विचार त्यांच्या मनामध्ये सुरू झालेला असू शकतो. आणि म्हणून त्याबद्दल योग्य आणि वैज्ञानिक माहिती आपल्यालाही असणं आणि ती मुलांपर्यंत पोहोचवणं, ऐकून घेणं, त्यांचं जे काही ते म्हणतायत ते नीटपणे ऐकून घेणं, त्यांच्यात होणारे जे बदल आहेत ते नैसर्गिक आहेत हे सांगणं, आणि ते सगळ्यांबरोबर वेगवेगळ्या टप्प्यांवरती होऊ शकतात. कारण कधी कधी असं असतं की इतरांमध्ये बदल सुरुवात झाली आणि माझ्यामध्ये नाही झाली तर माझ्यात काही प्रॉब्लेम आहे का, मलाच काहीतरी कमी आहे का, ह्या पद्धतीचे प्रश्न पण मुलांना पडू शकतात, वाटू शकतात. सो खूप महत्वाचं आहे की बदलाचा वेग वेगवेगळा असू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीचे बदल प्रत्येकात होऊ शकतात, त्याबद्दल लाज वाटण्यासारखं काही नाहीये. या गोष्टी फार वारंवार सांगायला लागू शकतात. आता इथेच मला सांगायला आवडेल, एक प्रश्न हस्तमैथुनाबद्दलही होता. म्हणजे आपण जे म्हणतो की वैज्ञानिक माहिती जी मुलांपर्यंत पोहोचवायची, ती वैज्ञानिक माहिती आधी आपल्याला पण असणं, आणि आपण ती पोहोचवताना आपल्याला त्याबद्दल कसं वाटतंय, आपण कम्फर्टेबल आहोत ना, हे पण तितकंच महत्वाचं आहे. उदाहरणार्थ हस्तमैथून करणं, त्याच्याबद्दल खूप जास्त गैरसमज आहेत समाजामध्ये. अजूनही आम्ही जी वेबसाईट चालवतो त्याच्यामध्ये जवळजवळ 40% प्रश्न मुलांकडनं, तरुणांकडनं हे हस्तमैथुनाबद्दल असतात. पण हस्तमैथून ही अत्यंत नैसर्गिक क्रिया आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने शरीरावरती, मनावरती, अभ्यासावरती किंवा कुठल्याही गोष्टीवरती काही परिणाम होत नाही. त्यामुळे त्याचं ऍडिक्शन होणं यासारख्या गोष्टी घडत नाहीत. त्यामुळे ते अत्यंत दिवसातनं काही वेळा, त्याची काही ठरलेली हे नाहीये की इतक्या वेळा केलं तर नॉर्मल, इतक्या वेळा केलं तर नाही नॉर्मल. कोणाला करावं असं वाटत नसेल आणि त्यांनी नाही केलं तर ते पण नॉर्मल आहे. पण हस्तमैथून म्हणजे स्वतः
च्या शरीराला स्पर्श करून लैंगिक सुख मिळवणं ही अत्यंत नैसर्गिक क्रिया आहे. फक्त त्यामध्ये आपल्याला जे मुलांना सांगायला पाहिजे ते हे आहे की कुठली गोष्ट, जे आधी आपण म्हणलो की कुठली गोष्ट ही प्रायव्हेट आहे आणि कुठली गोष्ट ही पब्लिक आहे, याच्याबद्दल समज त्यांची निर्माण व्हायला पाहिजे. आणि आजकालच्या काळात हस्तमैथून या विषयाला जोडूनच पोर्नोग्राफी असा विषय पण जो येतो, तर त्याच्याबद्दल डेफिनेटली बोललं गेलं पाहिजे. मी ते पुढच्या स्लाइडमध्ये बोलली नाही. सो थोडंसं मोठं झाल्यावरती असं लक्षात येतं की आधीचे कन्सर्न्स तर आहेतच, ते कंटिन्यू होतात 15 ते 18 या वयोगटात. पण अजून ज्या काही बदल आहेत किंवा काही जण नातेसंबंध एक्सप्लोर करणं, त्याच्याबद्दल वाटायला लागणं, काही अनुभव घेऊन बघण्याची इच्छा जास्त तीव्र असणं, लैंगिक ओळखीबद्दल अजून जास्त प्रमाणात स्वतःची समज तयार होणं, आणि याच काळात बऱ्याचदा वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्यांच्या हातात माध्यम, मोबाईल्स आणि या गोष्टी पण येऊ शकतात. त्यामुळे जास्त प्रमाणात पोर्नोग्राफी आणि अश्लील साहित्याला एक्सपोजर होण्याची शक्यता पण या वयात जास्त वाढते. सो आता असा पण एक प्रश्न होता की पोर्नोग्राफी बघावी का नाही बघावी. सो या प्रश्नाचं उत्तर असं हो किंवा नाही या कॅटेगरीत देणं अवघड आहे. म्हणजे हा हा प्रश्न म्हणजे असाच प्रश्न आहे की लोकांनी मोबाईल वापरावा का नाही वापरावा. तर वापरावा का नाही वापरावा ह्या चर्चेपेक्षा प्रचंड प्रमाणात लोक मोबाईल वापरत आहेत, आणि त्याचे काय तोटे आणि काय फायदे हे मला माझ्यासाठी माहिती असतील तर मी जास्त योग्य पद्धतीने माझ्यासाठी तो वापरू शकेल. अशाच पद्धतीने पोर्नोग्राफी बद्दलही आपल्याला बघायला लागेल. आवडो न आवडो प्रचंड प्रमाणात लोक एक्सपोज होत आहेत. फक्त मुलांशी बोलत असताना त्यांना असं तर नाही वाटत आहे की त्याच्यात जे काही दाखवलेलं आहे ते सगळं खरं असतं, शरीर त्याच पद्धतीची असतात, लैंगिक संबंध त्याच पद्धतीचे असतात. ह्या सगळे गैरसमज, विशेष करून लैंगिकता शिक्षण जर त्यांना काहीच मिळत नसेल तर पोर्नोग्राफी म्हणजेच लैंगिकता शिक्षण असं एक गैरसमज तयार होऊ शकतो. आणि म्हणून त्याच्याबद्दलही मोकळेपणाने बोलणं की आणि त्याचे काय, त्याच्यातले जे काही तोटे आहेत हे पण त्यांना सांगणं आणि त्याबद्दल सक्षम करणं हा हा महत्वाचा भाग या वयातही आहे. सो जर आपण असं म्हणलं की आतापर्यंत आपण जे काही थोडक्यात असं म्हणूया की काय सांगायचं, कसं सांगायचं हे आपण बघितलं. साधारण काय काय पद्धतीने जसे जसे मुलं मोठे होतात तेव्हा काय पद्धतीने बदलही घडू शकतात. आता कसं सांगायचं ह्याच्यामध्ये अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी आहे ती अशी की मुलं जेव्हा प्रश्न विचारतात आई वडिलांना तेव्हा, किंवा आई वडील शिक्षक कोणी असतील, तेव्हा नेमकं त्या मुलाला आपल्याला काय विचारायचंय हे समजलेलंच नसतं बऱ्याचदा. आणि ते न समजता काहीतरी गृहीत धरून आपण जर उत्तर द्यायला लागलो तर मूल जे विचारतंय आणि आपण जे उत्तर देतोय ह्या दोन्हीमध्ये खूप मोठी तफावत निर्माण होऊ शकते. आणि म्हणून जेव्हा आपण म्हणतो की कसं सांगायचं, तर त्याच्यामध्ये एक खूप मोठा जो भाग आहे तो असा आहे की मुळात आपणच लैंगिकता या विषयावरती बोलण्यासाठी कम्फर्टेबल नाही होत, म्हणून आपल्याला हा प्रश्न पडतोय की कसं सांगायचं आणि कुठल्या वयात सांगायचं. आणि दुसरा अडचणीचा भाग असा आहे की मूल नेमकं काय विचारतंय हेच आपल्याला समजलं नाहीये, आणि म्हणून आपण आपल्याला कळत नाहीये की नेमकं काय उत्तर द्यायचं. सो इथे मी काही ढोबळ मानाने म्हणजे 70-80% मुलं जी प्रश्न विचारतात ती प्रश्न आपण काय पद्धतीने समजून घेऊ शकतो ह्याच्यासाठीचे काही प्रकार त्या प्रश्नांचे दिलेले आहेत. म्हणजे काही प्रश्न असे असतात की ज्याच्यामध्ये मुलाला नॉलेज हवंय, इन्फॉर्मेशन हवी आहे, ज्ञान हवंय किंवा काहीतरी स्किल हवंय, त्या पद्धतीचे प्रश्न असतील. काही प्रश्न असे असतील की ते विचारतायत वेगवेगळ्या भाषेमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारे, पण त्यांना हे समजून घ्यायचंय की जे माझ्या बरोबर होत आहे किंवा होत नाहीये ते नॉर्मल आहे का. सो मी नॉर्मल आहे का, जे काही घडतंय हे योग्य आहे का, हे नॉर्मल आहे का, हे समजून घेण्यासाठीचे प्रश्न असतील. काही प्रश्न असे असतील की जे मूल्यांबद्दलचे असू शकतात. तुम्हाला काय योग्य वाटतं
हे असं करणं योग्य आहे का, का करणं योग्य नाहीये, या पद्धतीचे असू शकतील. काही तुमच्या वैयक्तिक गोष्टींबद्दलचे प्रश्न असू शकतात. तुम्ही असं केलंय का, तुम्ही असं कराल का, या पद्धतीचे. आणि काही अगदीच ज्याचे खूप स्पष्ट उत्तरं देता येऊ शकत नाहीत, प्रेम, आकर्षण याबद्दलचे पण प्रश्न असू शकतील. सो आपण थोडक्यात असं बघूया की या वेगवेगळ्या पद्धतीचे जर प्रश्न आहेत, तर आपण आपल्याला जर प्रश्न विचारला तर आपण शांतपणे नेमकं काय विचारायचंय इथपर्यंत जाऊ शकतो का, आणि काय विचारायचंय हे जर समजून घेतलं तर आपण त्याला काय पद्धतीने प्रतिक्रिया देऊ शकतो याबद्दल आपण थोडक्यात बोलूया. सो जर आपण असं म्हणलं की काही जे प्रश्न आहेत जे माहिती मिळवण्यासाठी त्यांना फक्त क्युरिओसिटी आहे आणि माहिती मिळवायची आहे. उदाहरणार्थ, बाळाचा जन्म कसा होतो, HIV कसा पसरतो, महिलांना मासिक पाळी का येते, सो का, कसा, या पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत तिथे त्यांना माहिती हवी आहे. आणि जर माहिती हवी असेल तर सहसा हे प्रश्न अगदी सरळ असतात आणि त्यांची विशिष्ट तर्कशुद्ध उत्तरं आपण त्यांना देऊ शकतो. ती उत्तरं देताना स्पष्ट असणं गरजेचं आहे आणि वैज्ञानिक जे काही उत्तर आहे ते देणं गरजेचं आहे, प्रामाणिकपणे जे आहे ते त्यांच्या वयाला आणि त्यांना जे समजेल त्या पद्धतीने. आता मी जेव्हा म्हणतोय की वयाला आणि जे समजेल ते, तर इथे मला फक्त काय वय आहे, 5 वर्षाचं मूल असेल तर असं करा, 10 वर्षाचं असं असं उत्तर देणं अवघड आहे. कारण प्रत्येक मूल हे त्यांची समज जी आहे ती दोन पद्धतीने डेव्हलप होत असते. एक म्हणजे जसं वय वाढतं त्या पद्धतीने समज तयार होते, आणि जर आपण मुलांशी आधीपासून बोललेलो असू तर त्यांची वेगळ्या दृष्टीने पण समज तयार करता येऊ शकते, समज निर्माण होते सुद्धा. सो आपण आधीचा सगळा संवाद हा चांगल्या पद्धतीने झालेला असेल तर अगदी 10, 11, 12, 13 वर्षाच्या मुलांना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी याच्यातल्या सांगता येऊ शकतात आणि त्यांना त्या समजू शकतात. सो फक्त वय नाही, तर वय आणि त्यांच्याशी आधी काय बोललं गेलेलं आहे, तो एज आणि स्टेज या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत जेव्हा आपण ठरवतो की हे या मुलाला सांगायचंय की नाही सांगायचं. तो गंमत किंवा गफलत कुठे होते, पालकांना समजा विचारलं बाळाचा जन्म कसा होतो, तर ही क्युरिओसिटी आहे आणि आपण ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे असं, किंवा स्पष्ट इन्फॉर्मेशन म्हणून द्यायला पाहिजे असं न घेता, हे मूल हे का विचारतंय, यांनी हे कुठे बघितलंय, मग आता असं विचारत असेल तर पुढे काय होणार, अशा सगळ्या भीत्या निर्माण होतात आणि त्यामुळे त्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर द्यायला अवघड जाऊ शकतं. पण जेव्हा आपण म्हणतो की इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन आहे, ज्ञान किंवा कौशल्य माहितीसाठी प्रश्न विचारलाय, तर त्याचं स्पष्ट सरळ उत्तर देणं ही योग्य गोष्ट ठरू शकेल. जेव्हा असे प्रश्न असतात की विशेषतः किशोरवयीन मुलांना त्यांचे शरीर, भावना, वागणूक यामध्ये काही गैर नसल्याची खात्री करून घेण्याची खूप गरज असते. कारण वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या ठिकाणावरनं त्यांना हे मेसेजेस मिळत राहतात की आपण जे वागतोय ते खरंच बरोबर आहे का, आपल्याला जे होत आहे ते खरंच बरोबर आहे का. उदाहरणार्थ, माझ्या सगळ्या मित्रांचा आवाज बदललाय, माझा नाही बदलला, तर मग माझ्यात काही प्रॉब्लेम आहे का, किंवा अजून काही त्याच्यामध्ये काही वेगळं घडतंय का. अशा पद्धतीने मुलं जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा जे माझ्याबरोबर घडतंय ते नॉर्मल आहे की नाही हे त्यांना समजून घ्यायचं असतं. आणि तिथे आपल्याला एक गोष्ट करता येऊ शकते, ते म्हणजे प्रत्येक व्यक्ती हे वेगवेगळे असतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यात बदल होतात, आणि ही सगळी डायव्हर्सिटी, ही सगळी विविधता ही नॉर्मल आहे आणि सुंदर आहे, हा विचार आपल्याला मुलांपर्यंत त्या निमित्ताने पोहोचवता येऊ शकतो. विषयावरती जो प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये किती विविधता आहे ते त्यांना सांगता येऊ शकतं. आणि अगदी क्वचित असं घडू शकतं की म्हणजे उदाहरणार्थ 16 वर्ष झालेत आणि पाळी आली नाही, किंवा अशा यासारख्या काही गोष्टी असतील तर आवश्यक असेल तर डॉक्टरांशी बोलणं, की जिथे असं वाटतंय की हे त्या डायव्हर्सिटीच्या पलीकडे जात आहे. पण बहुतांश वेळा त्याची गरज लागत नाही, कारण हे जे बदल होतात ते खूप वेगवेगळ्या टप्प्यांवरती मुलांमध्ये होतात. जेव्हा वैयक्तिक प्रश्न आहेत, कधी कधी पालकांना असे अनुभव येतात की मुलं, जर चांगला संवाद निर्माण झालेला असेल, आता
काहीच त्याच्याबद्दलचा संवाद नाहीये, तर हे खूप अवघड आहे की मुलं पालकांना येऊन ते विचारतात की म्हणजे फोन बद्दल तर खूपच अवघड आहे. कधी कधी असं विचारू शकतात की तुमचं कधी तुमचं कोणावरती कधी प्रेम होतं का, किंवा या पद्धतीचे वैयक्तिक प्रश्न. सो ही पण एक चांगली संधी असू शकते जर हे प्रश्न विचारलेले आहेत. तर एकतर हे सांगणं की यासारखे प्रश्न जे आहेत ते विचारणं, याच्यात काही गैर नाहीये. हे महत्वाचे विषय आहेत. ते बोलत असताना आपल्याला ज्या महत्वाचे मूल्य वाटतात ते आपण मुलांना सांगू शकतो. पण पालकांना पण जर असं वाटत असेल की मला माझ्या वैयक्तिक गोष्टी मुलांना नाही सांगायच्या, विशेष करून शिक्षकांसाठी तर हे खूपच महत्वाचं आहे की वैयक्तिक गोष्टी मुलांना नाही सांगायच्यात असं वाटत असेल तर ती मुभा त्यांनी घ्यायला हवी, आणि तीच मुभा मुलांना सुद्धा असायला हवी. म्हणजे काही ठिकाणी आम्हाला असंही दिसतं की वैयक्तिक गोष्टी सांगून मुलांबरोबर जास्त चांगला रॅपो तयार करता येईल, किंवा माझ्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या तर मी किती फ्रेंडली आहे आणि मग मुलं पण माझ्याबरोबर येऊन गोष्टी शेअर करतील, ह्या हेतूनी पण काही वैयक्तिक गोष्टी विशेष करून शिक्षकांकडनं शेअर केल्या जाऊ शकतात. आणि मला असं वाटतं की ती बाउंड्री असणं, ते तसं न करणं हे जास्त योग्य आहे. आणि त्यामुळे त्याबद्दलची ती बाउंड्री किंवा त्याबद्दलची ती रेषा आखता येऊ शकते, आणि ती तशी करायलाही हवी. काही प्रश्न जे मूल्यांबद्दल असतात, सर्वसाधारणपणे त्या प्रश्नांमध्ये असा एक सूर असतो की तुम्हाला जे काही वाटतंय किंवा या गोष्टीबद्दल जे वाटतंय ते योग्य आहे का चुकीचं आहे. सो तुमचं मत जे आहे चूक किंवा बरोबर. उदाहरणार्थ, लग्नाआधी सेक्स करणं योग्य आहे का, किंवा कॅज्युअल रिलेशनशिप, कुठलीही भावनिक आसक्ती असल्याशिवाय सेक्स करणं योग्य आहे का, अशी प्रश्न विचारतात मुलं. आणि कारण त्यांना त्याच्यातनं तुमचं मत आणि तुमची मूल्य काय हे समजून घ्यायचं असतं. ही प्रश्न पण खरं तर लैंगिकता शिक्षणासाठी खूप महत्वाची आहे. कारण आपण ह्या प्रश्नांच्या मार्फत मुलांना आपल्याला कुठल्या गोष्टी योग्य वाटतात, अयोग्य वाटतात आणि का तशा वाटतात हे नीटपणे समजून सांगू शकतो. पण त्यासाठी पालकांना किंवा शिक्षकांना आपल्या मूल्यांबद्दलची जागरूकता असणं पण फार महत्वाचे आहे, की माझी नेमकी मूल्य काय आहेत. मला असं वाटतं का की विविधता असावी, मला असं वाटतं का की वेगवेगळ्या निर्णय घेणाऱ्या लोकांना त्यांचा निर्णय घेण्याचा हक्क त्यांना असावा, कुठलाही जात, लिंग, धर्म याच्याशिवाय लोकांना जो आदर मिळायला पाहिजे तो मिळायला हवा. सो आपली मूल्य नेमकी कुठली आणि आपण कुठली मूल्य मुलांना देणार आहोत याबद्दलची समज असणं पालकांना आणि शिक्षकांना, आणि ती देता येणं हे महत्वाचं आहे. पण इथे हेही महत्वाचं आहे की उदाहरणार्थ काहींना वाटत असेल की लग्नाआधी सेक्स करणं योग्य नाहीये आणि तेच मला माझ्या मुलांना शिकवायचंय. सो फॅमिली म्हणून, कुटुंब म्हणून आपल्याला जे योग्य वाटतात ती मूल्य आपण सांगू शकतो, पण त्याचबरोबरनी हेही सांगणं महत्वाचं आहे की इतर कोणी जर या पद्धतीचे निर्णय घेत असतील तर त्याच्यामध्ये विविधता असू शकते. आपण इतरांच्या निर्णयांना तरी जज करू शकत नाही, आपल्याला आपल्या आयुष्यात जे योग्य वाटतंय ते निर्णय आपण घेऊ शकतो. त्यामुळे मुलांवरती सुद्धा आपली मूल्य लादली गेली नाही पाहिजे, तर आपण खऱ्या अर्थाने निर्णय घेण्याच्या जे आपण म्हणतो चॉईस प्रत्येकाला असायला पाहिजे ती आपण त्याला एक सन्मान देऊ शकतो. बऱ्याचदा याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं देताना खूप ठाम मत एखाद्याने मांडलेलं असेल तर त्याच्याबद्दल बोलता येईल की का तुला असं वाटतंय, वेगळा अजून काही वेगळा विचार, वेगळ्या दृष्टिकोनातला विचार पण करता येऊ शकतो का, अशी बाजू पण मांडता येऊ शकते, जेणेकरून त्याबद्दलचा विचार निर्माण होऊ शकतो. आणि शेवटी काही जी काही ज्याला आपण अगदी ऍबस्ट्रॅक्ट क्वेश्चन्स किंवा प्रेम आकर्षण याबद्दलची जी काही प्रश्न आहेत जे बऱ्याचदा अवघड जाऊ शकतं की नेमकं याच्याबद्दल काय उत्तर द्यायचं. तर तिथे म्हणजे या प्रश्नांच्या बाबतीत एक एक प्रश्न आपल्याकडे आलाय आणि तो बऱ्याचदा येतो. म्हणजे आम्हाला शाळांमधनं असं बोलवलं जातं आणि ते म्हणतात की एक प्रेम, मैत्री, आकर्षण या विषयावरचं सत्र तुम्ही घ्याल का. आम्हाला असं वाटतं की अरे वा, चांगली गोष्ट आहे, प्रेम, मैत्री, आकर्षण याबद्दल बोलावं असं वाटतंय शाळेला. फक्त मासिक पाळी आणि एवढाच विषय नाही तर त्याच्या पलीकडे पण जातायत असं वाटतं. पण थोडासा सखोल त्यांच्याबरोबर चर्चा केली तर असं जाणवतं
की मुळात त्यांना असं आम्हाला सांगायचं असतं की तुम्ही या आणि मुलांना सांगा की हे त्यांचं वय नाहीये प्रेम करायचं. आत्ता त्यांना जे वाटतंय ते फक्त आकर्षण आहे आणि हे आकर्षण काय टिकणार नाहीये, हे वर्षभरात बदलणार आहे. सो इथे आपली पण समज आपण प्रेम, मैत्री, आकर्षण याच्यामध्ये नेमका काय फरक करतोय. आपल्याला असं वाटतंय का की अ, तरुण वयात विशेष करून शाळेत असलेली मुलं जी आहेत त्यांना वाटणाऱ्या भावना किंवा आकर्षण हे काहीतरी दुय्यम दर्जाचं असतं आणि प्रेम म्हणजे हे खूप भारी गोष्ट असते आणि जी फार या वयात घडणं शक्य नाहीये. सो तसं जर असेल तर आपण कायम मुलांशी बोलत असताना त्या आदराने किंवा त्यांच्या भावना ज्या आहेत त्यांच्यासाठी त्या सगळ्यात महत्वाच्या आहेत आणि त्या पद्धतीने बोलणं आपल्याला अवघड जाऊ शकतं. आम्ही असं मानतो किंवा मला असं वाटतं की प्रेम, मैत्री, आकर्षण ह्या सगळ्या एका स्पेक्ट्रमवरच्या गोष्टी आहेत आणि प्रेम काय आहे माझ्यासाठी हे ज्याचं त्यांनी त्याच्यासाठी ठरवण्याची गोष्ट आहे. काहींना असं वाटत असेल की त्याच्यात आकर्षण असलं तर ते प्रेम नाही, काहींना असं वाटत असेल की आकर्षण ही प्रेमातली महत्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे सिनेमामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम असतं हेही दाखवलं गेलेलं आहे. बऱ्याचदा असं दाखवलं जातं की प्रेम म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला सॅक्रिफाईस करायला लागतं, त्याच्यामध्ये बलिदान देणं म्हणजे प्रेम असंही सांगितलं जाऊ शकतं. कधी कधी असंही म्हटलं जातं, ते जे गाणं आहे त्याच्यामध्ये की जो तुमको है पसंद वही बात करेंगे, तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे. सो याला जर प्रेम कोणाला म्हणायचं असेल तर असंही सो प्रेमाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. आपल्यासाठी आपण मुलांना जे वाटतंय त्याच्यामध्ये दुय्यम काही नाहीये आणि हे वाटणं साहजिक आहे. त्याच्यामध्ये योग्य काय, अयोग्य काय, हेल्दी काय, अनहेल्दी काय याबद्दलची चर्चा ही जास्त मोठ्या प्रमाणावरती करू शकतो. म्हणजे कुठलंही नातं असेल ज्याच्यात संवाद असणं महत्वाचं आहे, समता असणं महत्वाचं आहे, संमती असणं महत्वाचं आहे, याबद्दलची चर्चा आपल्याला मुलांबरोबर करता येऊ शकते. अगदी शेवटची साईड आणि त्यानंतर आपण काही प्रश्न पण घेऊया. पण मुलांशी संवाद साधायचा असेल तर असं काही नाही, जरी मी हे मांडलंय की अगदी लहानपणापासून मुलांशी बोलायला पाहिजे, पण बरेचसे पालक, बरेचसे संवादक, प्रशिक्षक असे असतील की आतापर्यंत नाही याबद्दल बोलणं झालेलं, कारण सर्वसाधारण आपल्याला तीच परिस्थिती आपल्या आजूबाजूला दिसते. तर तसं असेल तर मग आता नाही बोलता येणार का, का आता खूप अवघड जाईल का खूप उशीर झाला आता. तर तसं नाहीये. कुठल्याही टप्प्याला आतापर्यंत संवाद झालेला नसेल तरीही त्या संवादाला सुरुवात करता येऊ शकते. फक्त ती सुरुवात म्हणजे आपल्याला फक्त काहीतरी धोके टाळायचे आहेत. आपल्याला मुलांशी त्यांचं जे काही भावविश्व आहे ते न समजून घेता आपल्याला जे म्हणायचंय तेवढंच म्हणायचंय असं कुठल्याही टप्प्याला तो तसा संवाद असेल तर तो खूप एकतर्फी होऊ शकतो, तो खऱ्या अर्थाने संवाद होणार नाही. त्यामुळे मुलांना काय वाटतंय हे समजून घेणं आणि त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्याच्याप्रमाणे त्यांचं ऐकून घेणं आणि त्या पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधणं ही प्रोसेस कुठल्याही टप्प्याला सुरुवात त्याची करताच येऊ शकते. मुलांशी जेव्हा या प्रश्नांना आपल्याला उत्तरं द्यायची किंवा ह्याच्याबद्दल बोलायचंय असं असेल तर हे काही एक आत्ता बसलोय चल आता बसतो आणि सगळं तुला समजून सांगतो अशी प्रक्रिया नाहीच आहे. ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तर आपल्याला मुलांना हा विश्वास पण द्यायला लागतो की कुठल्याही गोष्टीबद्दल तू माझ्याशी बोलू शकतो किंवा बोलू शकते. हा विश्वास कसा निर्माण होईल तर फक्त शब्द सांगून नाही होणार. जेव्हा मूल आपल्याशी बोलतंय तेव्हा आपण व्यवस्थित ऐकून घेतोय. त्या मुलाला आत्ता काय वाटतंय, म्हणजे काही उपदेश द्यायची गरज नसेल त्यावेळेला, तर उगाच 10 वर्षानंतर याच्या मनात असं होईल किंवा हा असा वागेल असं काहीतरी गृहीत धरून आपण लेक्चर देत राहण्याची पण गरज नाही. आपण त्यांना त्या वेळेला जे सांगायचंय ते ऐकून घेतोय आणि जे आपल्याला योग्य वाटतंय ते शेअर करतोय. यातनं तो विश्वास जास्त निर्माण होऊ शकतो. पण हा विश्वास असणं की कुठल्याही गोष्टीबद्दल तू माझ्याशी बोलू शकतोस हे महत्वाचं आहे. बऱ्याचदा काही मुलं म्हणजे प्रश्न पण विचारत नाहीत कुठलेच. तर मग अशा वेळी काय करायचं, त्यांच्याशी बोलायचंच नाही का? तर अजिबात नाही. आपल्याला असे पण काही क्षण बरेच असतात आपल्या आजूबाजूला, काही प्रसंग असतात ज्याच्यावरनं आपण
मुलांशी संवाद साधायला सुरुवात करू शकतो. असं म्हणू शकतो की त्यावेळेला आपण असं तुला आठवतंय का, असं असं काहीतरी झालं होतं, तू हे बघितलं होतंस, त्याच्याबद्दल काही आहे. आजूबाजूला कितीतरी गोष्टी आपल्या घडत असतात. सो हे शिकवण्यासारखे प्रसंग टिपता येणं आणि त्याची मदत घेऊन चर्चा करता येणं मुलांबरोबर, हेही महत्वाचं आहे. मला हे सांगायचंय मुलांना असा फक्त दृष्टिकोन न ठेवता त्यांना काय वाटतंय हे समजून घेणं आणि त्यांच्याबरोबर हे कन्फर्म करणं की मला असं असं समजलंय, तुला नेमकं हेच म्हणायचंय ना. तर कदाचित तो संवाद हा जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की मुलाला म्हणायचं एक असतं आणि आपण गृहीत वेगळं धरतो आणि त्याच्यावरनं आपण चर्चा सुरू करतो आणि ते मग फिसकटण्याची शक्यता असते. मूल हे प्रश्न का विचारतंय किंवा काहीतरी विचारलंय म्हणून लगेच निष्कर्ष काढून टाकला की असं असं विचारतंय म्हणजे ह्याचं काहीतरी असेल किंवा यांनी असं असं केलेलं असेल, तर त्यांनी पण तो संवाद थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे लगेचच कुठल्याही निष्कर्षाला न पोहोचता नेमकं मुलांना काय वाटतंय आणि काय करायला हवं हे समजून घ्यायला हवं. जर एखादा प्रश्न विचारलाय आणि त्याच्याबद्दल माहिती नाहीये नीटपणे, तर अगदीच ते मान्य करू शकता की मला याचं उत्तर आता माहिती नाहीये. शक्य असेल तर एकत्र त्याचं उत्तर शोधू शकता किंवा तुम्ही शोधू शकता. इंटरनेट आहे, पुस्तकं आहेत, इतरांशी बोलता येऊ शकतं. पण हे मात्र नक्की करायला पाहिजे की जर मुलांना सांगितलं असेल की मी याचं उत्तर देईन तुला नंतर, तर आवर्जून लक्षात ठेवून त्या प्रश्नाचं उत्तर मुलाला द्यायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. त्यातनं दोन गोष्टी होतात. एक त्यातनं हे पण समजतं की म्हणजे मुलांना लक्षात येतं की सगळ्याच गोष्टी प्रत्येक वेळी माहिती असायलाच पाहिजेत असं नाही. प्रत्येक उत्तर हे परफेक्टच असायला पाहिजे असं नाही. त्याच्यामध्ये आत्ता हे मला माहिती आहे, पण हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे, मलाही यातलं पूर्ण माहिती नाही, पण मी याचं शोधतो आणि तुला उत्तर देतो किंवा आपण एकत्र शोधू शकतो असेल तर. ही गोष्ट पण एक गोष्टी शिकण्यासाठी एक लर्निंग प्रोसेस म्हणून पण ही मुलांपर्यंत पोहोचणं ही एक चांगली गोष्ट आहे. कधी कधी असंही होऊ शकतं की मुलांना तुमच्यापेक्षा इतर कुठल्या तरी मोठ्या विश्वासू व्यक्तीशी बोलणं हे जास्त सोपं वाटू शकेल आणि तसं असेल तरी त्याला हरकत नाही. आणि तसं असेल तर एकत्रपणे की माझ्याशी नाही पण तू या व्यक्तीशी बोलू शकतोस का, बोलू शकतेस का, हे ही आधी ठरवलेलं असेल, माहिती असेल तर ती एक चांगली प्रोसेस घडू शकते. त्याच्यामध्ये कुठल्याही आपण कमी पडलो आई वडील म्हणून किंवा माझ्याशी प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर केलीच पाहिजे किंवा करता यायलाच पाहिजे असा अट्टाहास पण नसायला पाहिजे. हेही महत्वाचं आहे. अगदी जाता जाता काही रिसोर्सेस आहेत ज्याचा वापर करता येऊ शकतो. प्रयास एक वेबसाईट रन करतं, letstalksexuality.com, ज्याच्यामध्ये मराठीमध्ये आर्टिकल्स, पॉडकास्ट, व्हिडिओज अशा बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध आहेत. छोटे छोटे अॅनिमेशन व्हिडिओज आहेत. 70 एक व्हिडिओज आहेत मराठीमध्ये. मुलं वाढीच्या वयात काय काय बदल होतात आणि काय पद्धतीने त्यांच्याशी बोलता येऊ शकतं कुठल्या गोष्टींबद्दल, त्याबद्दलचे आहेत मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये. कधी कधी खूप अवघड असेल किंवा एखादा प्रश्न आपण एखाद्या विषयाबद्दल बोलणं सुरू केलंय, त्यातला एखादा व्हिडिओ त्यांना बघायला सांगता येऊ शकतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती चर्चा करता येऊ शकते किंवा पालक शिक्षक म्हणून आपण आपल्याही समजुती इम्प्रूव्ह करण्यासाठी पण त्याचा उपयोग करता येऊ शकतो. मराठी वेब सिरीज आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती, त्याचाही उपयोग करता येईल. आणि सहज नावाचा आम्ही एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शुअलिटी एज्युकेशनचा करिक्युलम तयार केलाय. सहज म्हणजे सन्मान हक्क जबाबदारी, तो पूर्ण 80 सेशनचा करिक्युलम आहे, 1ली ते 10वी पर्यंत. आणि काहीच दिवसात आम्ही त्याची जे काही पूर्ण प्रत्येक वर्गाला वयानुसार जे लेसन प्लॅन्स आहेत, ते लेसन प्लॅन्स लिहून ते आम्ही आमच्या वेबसाईट्सवरती टाकणार आहोत. सो तोही रिसोर्स असेल. प्रयासच्या पलीकडे पण बरेच चांगले रिसोर्सेस असतील, आय थिंक मधुराने चॅटमध्ये टाकले असतील. दिल्लीमध्ये तारशी नावाची एक संस्था आहे, त्यांची पण चांगली पुस्तकं आहेत प्रशिक्षकांसाठी, पालकांसाठी आणि मुलांसाठी सुद्धा. किंवा इंग्रजी भाषेतलं पण काही रिसोर्सेस आहेत. प्लॅन पॅरेंटहूड नावाची संस्था आहे किंवा ॲडव्होकेट्स फॉर युथ नावाची संस्था आहे. आणि आत्ताच्या काळात काही यूट्यूब चॅनल्स आणि इंस्टाग्राम पेजेस पण तयार झाले ज्याच्यामध्ये बरीचशी चांगली माहिती मिळता येऊ शकते.
विशेष करून एक डॉक्टर क्युटरस म्हणून गायनेकोलॉजिस्ट आहेत, त्यांचं पेज आहे, तनया नरेंद्र म्हणून डॉक्टर, त्यांचं इथेही बऱ्याच त्याच्याबद्दल त्यांचं पुस्तक पण आहे जे डॉक्टर शंतनू अभ्यंकरांनी मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. सो रिसोर्सेस तयार होत आहेत, उपलब्ध आहेत. ते माहिती असतील तर त्याचा चांगल्या पद्धतीने वापर पण करता येऊ शकेल. थँक्यू शिरीष दादा. क्युटेरस सांगितलं का? चॅटमध्ये टाकते. CU ना? हा, डॉक्टर क्युटरस. क्युटरस. हा. ओके, ठीक आहे. झूम नोंदणीच्या वेळेला आलेले काही प्रश्न आपण घेऊया. एक आहे की शाळांची लैंगिकता शिक्षणात काय भूमिका असावी, कोणता अभ्यासक्रम कसा शिकवावा, आणि त्याला जोडूनच आत्ता क्वेश्चन अँड आन्सर टॅबमध्ये एक प्रश्न आलाय की लैंगिकता शिक्षण हे औपचारिक शिक्षणातून देणे अधिक योग्य आहे का घरगुती अनौपचारिक वातावरणातून अप्रत्यक्षरित्या देणे योग्य आहे? तर दोन्ही फारच महत्वाचे आणि चांगले प्रश्न आहेत. एक गोष्ट फार महत्वाची आहे की पालक हे मुलांसाठीचे सगळ्यात पहिले लैंगिकता प्रशिक्षक आहेत. दे आर द फर्स्ट सेक्शुअलिटी एज्युकेटर्स. पण त्याच्या बरोबरीने शाळा ही पण एक महत्वाची भूमिका त्यात भूमिका असते शाळेची त्यात. आणि जसं मी म्हणलं तसं शाळेमध्ये अगदी सुरुवातीपासून जर आपण लैंगिकता शिक्षण दिलं, ज्या 8 विषयांबद्दल आपण बोललो त्या 8 विषयांना जोडून जर शाळेमध्येही संवाद झाला आणि त्याच पद्धतीचा संवाद हा घरी सुद्धा झाला पालकांकडनं, तर त्याचा परिणाम हा जास्त चांगला होण्याची शक्यता असते. कारण हे शिक्षण काही असं नाहीये की जे पाठ करायचं आणि ज्याची उत्तरं परीक्षा द्यायची आहे किंवा काय. मुलांना जरी आपण शाळेमध्ये सांगितलं लिंगभाव किंवा त्याच्या समानतेबद्दल आणि ते त्यांना घरात दिसत नसेल किंवा आई वडील त्या पद्धतीने बोलत नसतील किंवा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असेल, तर त्याच्यात लिमिटेशन्स येतात की शाळेत सांगितलंय पण तरी त्याची परिणामकारकता जी आहे ती कमी होऊ शकते. त्यामुळे शाळा, पालक आणि मुलं हे तिन्ही गट फार महत्वाचे आहेत आणि त्यासाठी शाळेतही करिक्युलम असायला पाहिजे. पालकांनी पण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. So, शाळेत जर औपचारिकरित्या होत असेल तर घरामध्ये एनिवे लैंगिकता शिक्षण ही काही अशी एकदा बसून सांगायची गोष्ट नाहीये. वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपल्याला ज्या ज्या गोष्टी, जे मूल्य मुलांना द्यायची आहेत, ज्याबद्दल मुलांशी बोलायचंय, त्या ज्या संधी आपल्याला दिसतात पालक म्हणून त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. पण मला असं वाटतं की दोन्ही ठिकाणी ते इदर ऑर नाहीये, ते दोन्ही ठिकाणी होणं गरजेचं आहे. पालक किंवा शिक्षक या दोघांना मग या बाबतीत काही प्रशिक्षण मिळण्याच्या जागा उपलब्ध आहेत का, की हे कसं घ्यायचं? हो, हाही खूप चांगला प्रश्न आहे खरं तर. कारण आता आपण जसं बघितलं जसं की आपले स्वतःचे पण खूप जास्त त्याच्यामध्ये नेमकं कसं बोलायचं, मला त्याबद्दलचे शब्द पण माहिती नाहीत आणि ते कसे बोलायचे याच्याबद्दलची जाणीव पण नसेल, तर प्रशिक्षण हे खूप महत्वाचं आहे. प्रयासनी आता एक असा प्रयत्न सुरू केलाय की याच वर्षी आम्ही सेक्शुअलिटी एज्युकेटर फेलोशिप प्रोग्राम सुरू केलाय. ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 35 फेलोजना आम्ही सिलेक्ट करून 9 महिन्यासाठीचा तो पूर्ण फेलोशिपचा प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष कार्यशाळा असतील 4 वेळा आणि काही सेल्फ लर्निंग मटेरियल असेल आणि त्याच्या थ्रू पूर्ण ती म्हणजे फक्त ट्रेनिंग 3-4 दिवसांचं ट्रेनिंग घेतलं आणि त्याच्यानंतर आपण लैंगिकता शिक्षण द्यायला तयार झालो असं बहुधा घडत नाही असं आमच्या लक्षात आलं. आणि त्यामुळे एक सलग कालावधी प्रशिक्षकांबरोबर आणि पालकांबरोबरही जर काम करता आलं तर त्यांना जो आत्मविश्वास मिळायला पाहिजे की आता मी या विषयांबद्दल मुलांशी बोलू शकतो, तिथपर्यंत जाण्याची गरज आहे. हा कार्यक्रम आम्हाला खूपच चांगला प्रतिसाद त्यात मिळाला. 215 ऍप्लिकेशन आले आम्हाला, यावर्षी 35च निवडता आले. पण आमची अगदीच इच्छा आहे की आम्ही हा कार्यक्रम कंटिन्यू ठेवणार आहोत. सो कदाचित पुढच्या वर्षी अराउंड याच पिरियडमध्ये पुढच्या फेलोशिपच्या डेट्स अनाऊन्स झालेल्या असतील आणि कदाचित तुमच्यापैकी काही जण त्यात सहभागी पण होऊ शकतील. पण अशा प्रशिक्षणाची गरज आहे आणि खूप प्रमाणावरती उपलब्ध नसले तरी काही म्हणजे तारशीचा पण एक कोर्स तसा अवेलेबल आहे, तो इंग्रजीमध्ये आहे. बँगलोरमध्ये एक संस्था आहे, त्यांनी पण एक कोर्स तयार केलेला आहे. सो काही एक प्रमाणावरती ते उपलब्ध होत आहे.
पण अजूनही जेवढ्या प्रमाणात गरज आहे त्या प्रमाणात ते उपलब्ध नाही. पण मग असं जर प्रशिक्षण नाही घेतलं तरी आपल्या आपल्या पातळीवर काही अभ्यास करून उद्यापासून सुरू करायचं असं आम्ही करू शकतो का? थोडं मला अगदी आज वाचलंय आणि उद्या डिलिव्हर केलंय असं शक्यतोवर करू नये असं वाटतं मला. अ, अ, आपल्या आपल्या अभ्यासाचा एक कार्यक्रम आखलेला असेल, म्हणजे माझं अजिबात असं म्हणणं नाहीये की फॉर्मल प्रशिक्षण घेतल्यावरच तुम्हाला सेक्शुअलिटी एज्युकेशन देता येईल. हं, हं. पण ज्या काही गोष्टी आपण म्हणतो की मला माझ्या मूल्यांबद्दल जाणीव आहे का, मला मी लिंग, योनी, शिश्न हे सगळे शब्द मुलांबरोबर उच्चारणं वर्गामध्ये, याच्याबद्दल मला कम्फर्टेबल वाटतंय का, अचानक काहीतरी प्रश्न आला तर मी घाबरून नाही ना जाणार, या सगळ्या गोष्टींची तयारी, आणि मला जे काही पूर्णपणे मला वैज्ञानिक माहिती पाहिजे या सगळ्या गोष्टींची तयारी आपली झाली आहे ना, याची खात्री करणं हे फार महत्वाचं आहे. आणि ते जर वाटत असेल की हो झालेली आहे, तर मग तुम्ही बोलणं, आणि बोलत असताना काही अडचणी आल्या तर कोणाशी मी ते साऊंड करू शकतो हे पण बघत राहणं गरजेचं आहे. प्रयासच्या अमेजच्या ज्या छोट्या छोट्या फिल्म्स आहेत त्या त्यांच्या वेबसाईटवर यूट्यूबवर पण उपलब्ध आहेत. तर त्या सगळ्यांनी जरूर बघाव्यात असं मी सांगेन, कारण त्यांचा खूप उपयोग होतो. म्हणजे संवाद सुरू करण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही शाळेमध्ये त्याचा वापर करतो. अम, घरातल्या बाकीच्या व्यक्तींशी, म्हणजे समजा मला पटलेलं आहे की हे बोलायला पाहिजे, पण घरातल्या बाकीच्या व्यक्तींशी काय आणि कसं बोलायचं जेणेकरून मुलांशी सगळेच जण काही शरम संकोच न करता खुलेपणाने बोलू शकतील, असा एक प्रश्न आलेला आहे. हो, हाही खूपच चांगला प्रश्न आहे. म्हणजे मला आठवतंय का पालक सभेमध्ये आम्ही बोलत होतो आणि त्या पालकांना असं, म्हणजे आई वडिलांना पटलेलं होतं की हे सगळं बोलायचंय. म्हणजे म्हणले की मी एक काम करतो, पुढच्या वेळेस तुम्ही याल तेव्हा मी हिच्या आजीला घेऊन येतो, हे सगळं तुम्ही तिला सांगा. सो आपल्याकडे हे अगदीच महत्वाचं आहे की घरामध्ये इतरांना पण ते पटावं. फक्त मला असं वाटतं की त्याच्यात हा जो एक सटल भाग जो असतो ना, की आम्ही तर असं सांगतोय पण तुम्ही आम्हाला सांगू देत नाही, अशा पद्धतीने न करता जर आपण शांतपणे त्यांनाही सांगितलं की का सांगणं महत्वाचं आहे, काय काय सांगतोय, आणि त्या पलीकडे हे पण गृहीत धरणं की सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्यांना पटतील आणि समजतील असं नाही, आणि काही गोष्टी आपल्याला मुलांशी पण बोलायला लागतील की आजी आजोबा किंवा इतर लोक आहेत घरात, त्यांचा दृष्टिकोन काय आहे, आणि त्यात आपल्याला काय पद्धतीने, कारण शेवटी ज्या समाजात आपण राहतोय, ज्या घरांमध्ये राहतोय, मुलांना हे समजणं सुद्धा की ठीक आहे आम्हाला हे योग्य वाटतंय पण सगळ्यांना ते योग्य वाटेलच असं नाही, आणि त्यात आपली काही चूक नाही, हे पण मुलांपर्यंत आपल्याला सांगायला, पण जिथे शक्य आहे तिथे त्यांना सहभागी करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊया. दिव्यांग मुलांचे लैंगिकतेचे प्रश्न कसे हाताळायचे, विशेषतः मतिमंद मुलांचे? हे ज्यांनी विचारलंय त्यांचे खरंच आभार, कारण खूपदा असं आपण मानतो की दिव्यांग किंवा कुठल्याही पद्धतीचे डिसेबिलिटी असेल तर त्या व्यक्तींना लैंगिकता नाहीच आहे असं गृहीत धरलं जातं, आणि त्यामुळे त्याबद्दलचा फारसा संवाद पण आपल्याकडे उपलब्ध नाहीये. पण अगदीच बोलायला पाहिजे त्याच्याबद्दलचे काही विशेष अ, अभ्यास करून करिक्युलम काही लोकांनी तयार केलेला आहे. प्रयासच्याच लेट्स टॉक सेक्शुअलिटी वेबसाईटवरती पण एक मॉड्यूल आहे डिसेबिलिटी आणि सेक्शुअलिटी बद्दलचं, जे तथापि या संस्थेने तयार केलेलं आहे. मुंबईची एक पॉइंट ऑफ व्ह्यू नावाची संस्था आहे, त्यांनी पण काही एक मटेरियल आणि करिक्युलम तयार केलंय की नेमकं काय पद्धतीने बोलता येऊ शकतं मुलांशी. सो हा एक अत्यंत महत्वाचा विषय, आणि त्याच्यातलं जे काही वेगळे पण आहे ते समजून घेऊन त्यांच्याशी बोलणं हे गरजेची गोष्ट आहे. थँक्यू शिरीष दादा. मला खात्री आहे की अनेकांच्या मनात अनेक दिवस काही असलेल्या प्रश्नांची त्यांना उत्तरं मिळाली असतील, आणि एक पालक आणि शिक्षक म्हणून मुलांशी जास्त मोकळेपणाने संवाद साधायच्या दृष्टीने पाऊल टाकावं असं काही जणांनी ठरवलं असेल अशी आपण आशा करूया. अम, एक पुढच्या सत्राची एक थोडक्यात मी माहिती देते आणि मग आपण थांबूया.
प्रगत शिक्षण संवाद शृंखलेतलं 7वं सत्र शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025ला संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. मुक्त पर्यावरण पत्रकार आणि लेखक श्री अतुल देऊळगावकर हे मुलांचं निसर्गाशी नातं कसं जोडायचं या अतिशय महत्त्वाच्या विषयावर संवाद साधायला आपल्याकडे येणार आहेत. गेल्या 25 वर्षांपासून ते वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये नियतकालिकांमध्ये पर्यावरण, शेती, आपत्ती व्यवस्थापन, विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवर नियमित लेखन करतायत. अनेक वृत्तवाहिन्यांवरही त्यांचे संवाद होतात. पर्यावरण पत्रकारितेतील त्यांच्या कामासाठी आणि त्यांच्या अनेक पुस्तकांना सुद्धा पुरस्कार मिळालेले आहेत. तर आपण जर या सत्रात सहभागी होऊ इच्छित असाल तर इथे QR कोड आहे. मी लिंक सुद्धा देते आता चॅट बॉक्समध्ये आणि नंतर ह्याचा फ्लायरचा सुद्धा प्रसार करण्यात येईल. तुम्ही नंतर सुद्धा नोंदणी करू शकता. शिरीष दादा, तुमचे पुन्हा एकदा आभार. आणि मीटिंग मी यातल्या काही लिंक्स कोणाला कॉपी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी मीटिंग एक 5 मिनिटं पुढे सुरू ठेवणार आहे आणि आपण सगळेजण 27 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता पुन्हा भेटूया. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.